चॅनल सोनल लाईफस्टाईल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी संध्याकाळचे वाजले आहे 6 वाजले आहे आणि मी पटकन आता मला थोडंसं किराणा भरायचा आहे. मेन जे साहित्य मागच्या महिन्यात भरलं होतं तर आहे थोडंफार. काही गोष्टी लागणार आहे त्याच मी आणणार आहे. तर कोणकोणत्या गोष्टी आणणार आहे किराण्यामध्ये आता मी ते तुमच्यासोबत शेअर करेन. चला आता आम्ही चालले विश्रांतवाडीमध्ये. तिकडे सरकला जेव्हा आपण किराणा करतो ना, ज्या महत्त्वाच्या वस्तू त्या आधी घ्या. कारण की जेव्हा पण आपण डी मार्टला, स्मार्ट बाजार, स्टार बाजार जेव्हा मॉलमध्ये जेव्हा किराणा करतो ना, तेव्हा खूप विचार पूर्ण करायचा. कारण की खूप साऱ्या वस्तू दिसतात आणि आपण जे घ्यायचं ते घेत नाही आणि दुसऱ्याच वस्तू टाकत राहतो. म्हणून शक्यतो आधी लिस्ट करा किंवा आपल्याला काय काय मेन आणायचं ते लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी त्याच घ्या. नाही तर आपण काय करतो, खूप जास्तीचा किराणा घेतो आणि आपलं बिल खूप जास्त बजेटच्या बाहेर जातं. त्याच्यामुळे ना विचार करूनच घ्या. कारण की तिथं खूप साऱ्या गोष्टी दिसतात, मग आपल्या घेण्याची इच्छा होते किराणा करायला गेलो मॉलमध्ये. तर म्हणून मी आधीच सर्व गोष्टी ठरवून घेते आणि तेव्हा जाते. त्याच्यानंतर ते किराणा करते. अजिबात कोणत्याही गोष्टी घेत नाही एक्स्ट्राच्या. तर अशा प्रकारे आपण जेव्हाही किराणा करायला जातो ना, तेव्हा असं किराणा करायचा की आपल्याला जे महत्त्वाचं आहे ना तेच. आता मी पटापट ह्या बाकीच्या गोष्टी घेते आणि तुम्हाला पण दाखवतेच. तर मी निघतानीच ठरवलेलं होतं, माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट आहे. तर शेंगदाणे फक्त आपल्या उपमा, पोहे, खिचडी ह्या गोष्टीसाठी लागतात. तर तेव्हा मी त्याच्यासाठी घेते शेंगदाणे. राजवीकला बिस्किट वगैरे लागतं. तर मारीगोल्ड मी जसं सजेस्ट करेल तुम्हाला. कारण की बाकी ना मला तरी पर्सनली आवडत नाही. मारीगोल्ड व्यवस्थित वाटतं, लाईट आहे, जास्त गोड नाही. त्याच्यामुळे मी मारीगोल्डचे बिस्किट सहसा आद्विकसाठी घेते. तर त्यांनी मोनॅको वगैरे घेतलाच. तर आता इथे मी बाकीच्या गोष्टी बघते काय काय घ्यायचं. आता वरच्या सेक्शनमध्ये जाते. मला लिक्विड इथे मिळेल, लिक्विड बाकीच्या गोष्टी तर इकडे घेते मी. तर बघते आता काय काय इथे मला मिळतं आहे. तर इथे मी पाहते मला तेलाची बॉटल घ्यायची, पण तिळाचं तेल पण इथे ना तिळाचं तेल होतं पण ते वेगळंच होतं. म्हटलं नको, मग नंतर आणेल मी. तर इकडे बाकीच्या कोलगेट वगैरे, माझ्याकडे कोलगेट पण होतं. लिक्विड आता बघते मी, मला मशीनचं लिक्विड मेन म्हणजे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. कारण की तेच माझं संपलं नेमकी. म्हटलं आता चला आधी आता हे पहिल्यांदा घेऊया हार्पिक वगैरे. बघा तिथे कॉम्बो होते इथं खूप जास्त मोठे मोठे. तर मी आले ना तर एवढं काही रश नव्हतं. त्याच्यामुळे बरं झालं, म्हटलं निवांत जरा नाही का. नाही तर कधी कधी ना इतकी गर्दी असते ना, अक्षरशः काही गोष्टी बघायला पण कंटाळा येतो. आणि मी ना मला जे जे वाटलं ना त्याच गोष्टी घेतल्या, बाकीच्या मी नाही घेतल्या. आणि कारण की मला आहे ना जे महत्त्वाचं होतं तेच आज मी ठरवलं होतं की बाकीचं मी काहीच बघणार नाही. नाही नॉर्मली आपल्याला भांडे पण घेतले जातात किंवा नाही का डब्बे प्लास्टिकचे घेतले जातात किंवा ज्या गोष्टी आहे घरामध्ये त्या पण आपण डबल घेऊन टाकतो आवडतं म्हणून मग मी अवॉइड केले ह्या गोष्टी. आणि जे जे महत्त्वाचं आहे ना तेच. जेव्हा पण तुम्ही किराणा कराल ना तसंच करा, नाही तर खूप जास्त आपलं बिल होऊन जातं उगाचच. तर आता एवढं सर्व माझा बाजार झाला. बाकीचं ज्या होत्या गोष्टी त्या नको, म्हटलं आता आहे घरात तर कशाला आपण नाही का घ्यायच्या, तेवढंच आपले पैसे पण वाचतात. आणि
तेवढेच आपले बाजू आपण पैसे सेव्ह ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने मी किराणा करत असते आणि माझा हा जेवढ्या गोष्टी लागतात तेव्हा किराणा करून झाला. आता मी बाजार घेऊन निघाले बाहेर. आता आम्ही पटकन घरी जाऊ, कारण की खूप टाईम पण झाला. घरी जाऊन अजून मला स्वयंपाक करायचा आहे. तर त्याच्यामुळे आणि आम्ही लेटने निघालो होतो, कारण की ऊन भरपूर असतो, मुलांना घेऊन बाहेर येऊ वाटत नाही. तर इथे आता मी पटकन घरी जाते. त्यांना थोडंसं काहीतरी बाहेर खाऊ घालते. मस्त त्यांचं चालू होतं भेळ खायची, आईस्क्रीम खायची, फालुदा वगैरे ह्या गोष्टी खायच्या. म्हटलं ठीक आहे, आता खाऊ खाऊ घालते त्यांना मस्त. आणि आम्ही खातो आणि मग नंतर त्यांना घेऊन मी घरी जाते आणि लगेच घरी स्वयंपाक करायचा आहे मला. चला आता मी बोलते तुमच्याशी नंतर. खाऊन बघ ना, छान लागतं. आम्ही काल गेलो होतो विश्रांतवाडीमध्ये स्मार्ट बाजारमध्ये. तर थोडासा म्हणजे मागच्या महिन्यात किराणा खूप जास्त केला होता, त्या सर्व गोष्टी होत्या. तर त्या गोष्टी म्हणजे खूप सारे सर्व लायझॉल आहे, त्याच्यानंतर साबणी पण आहे, डेटॉल साबण, परत भांड्यांचे लिक्विड साबणी, त्याच्यानंतर चहापत्ती, मीठ, हे सर्व होतं. आणि बाकीच्या तर डाळी साळी तर मी घेतच नाही. तर बाकीच्या गोष्टी होत्या, पण मेन काय संपलं होतं, मशीनचं लिक्विड संपलेलं होतं. दीदी आवाज कमी कर. मशीनचं लिक्विड संपलेलं होतं आणि त्याच्यानंतर तेल संपलेलं होतं. तर म्हणून मग थोड्याशाच गोष्टी आणलेल्या. मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवतेच. आणि बिल आहे हे, तर आता दाखवते एक तुम्हाला. तेलाच्या पिशव्या मी घेऊन आलेली आहे. तर तेलाच्या पिशव्या ह्या 5 घेऊन आली, 5 किलोचं. आणि ह्यावेळेस पिशव्याला मागच्या ड्रम आणलं, म्हटलं नको ते ड्रम वगैरे खूप जास्त पसारा होऊन जातो. आणि ह्या तेलाच्या पिशव्या म्हणजे एक असं बॉटलमध्ये मला ओतता येतात ना, ह्याच परवडतात. तर ह्या 5 आणलेल्या आहे मी, 5. त्याच्यानंतर बिस्किट पुडे सकाळी बाकीचे खाल्ले, मोठेवालेच आणले मारीगोल्ड, म्हणजे दोघांना एक फोडला की दोघं तिघं खातात, भरपूर होतं. बिस्किट पुडे आणलेले आहे दोघांना. त्याच्यानंतर मला किचन क्लिनिंग करायची आहे. आता बरेच दिवस झाले डीप क्लिनिंग नाही केलेली, त्याच्यामुळे मग हे आणलेलं आहे हार्पिक ड्रेन पावडर. तर आणि शेंगदाणे घेऊन आले. बाकीचं तर कूट आहे माझ्याकडे, पण उपमा पोहे वगैरे करतो ना, तर ते थोडेफार शेंगदाणे मी घेऊन आलेली आहे. तर हे आणि ही किराण्याचं पिशव्या आहे खास आमच्या. खाल्ला बिल थोडे म्हणला पाहिजे, ते सर्व फाडू नको. त्याच्यानंतर हे सर्फ एक्सेल फ्रंट लोडचं हे आणलंय, लिक्विड आणलंय. आणि हे 4 लिटरचं आहे. मागच्या वेळेस मी 6 लिटर आणलेलं होतं.
आणि खूप जास्त दिवस गेलं पण ना पण काय झालं जास्त खूप जड होतं आणि हे सर्व मी ना ऑटोमध्ये गेली होती, तिथून थोडंसं चालावं लागतं. तर मी माझी स्कूटी घेऊन नव्हती गेली. खूप रश असतं संध्याकाळची, इतकी गर्दी असते ना, तर म्हणून मग मुलं पण होते 2 जण. तर त्याच्यामुळेच मग आम्ही 4 लिटरचंच आणलं मी. तर हे पण भरपूर दिवस जाणार आहे. आणि एवढं असं किराणा एवढं नॉर्मल ह्याच गोष्टी मला लागत होत्या. मेन म्हणजे तर फक्त लिक्विड होतं आणि तेल होतं. तर ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या. हे ठेवून देणार मी. तर असा हा किराणा थोडासा भरलेला आहे मी. आणि मी तर आता ना मला हळूहळू जरा ना चेंज पण प्लास्टिकचे डबे सर्व मी काढून टाकणारे, हळूहळू चेंज करणारे, जेवढे शक्य आहे तेवढे काचेच्या बरण्या किंवा स्टीलचे भांडे वापरणारे आहे. प्लास्टिक तर मी हळूहळू काढून टाकणार आहे. आता मला पण प्लास्टिक नकोच आहे घरामध्ये. आणि अशा पद्धतीने हे सर्व मी मस्त किराणा भरला आणि आपल्याला जेवढा लागला ना तेवढा किराणा भरला आणि बाकीचे पैसे बचत करू शकतो आपण. तर काल तुम्ही पाहिलंच आम्हाला किराणा भरायला गेलो होतो, तिथं खूप छान छान कपडे वगैरे भेटतात. मी तुमच्यासोबत एका दिवशी आद्विक सॉरी दिशूला आहे ना, मला स्कूल बॅग घ्यायची आहे. आद्विकची चांगलीच आहे बॅग, दिशूला स्कूल बॅग घ्यायला जाणार आहे. तेव्हा मी तुमच्यासोबत इथे ना कुर्ती खूप छान छान भेटतात आणि खूप कमी पण रेंजमध्ये आहे, ते तुमच्यासोबत शेअर करेन मी लवकरच. आणि तर मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.